हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. चला तर मग आज आपण आहे ना आंबोली बनवणार आहोत. तर किती लुसलुशीत, मऊदार, जाळीदार अशी छान खूप सोप्या पद्धतीने तयार होते आणि दिवसभर अशी मऊच राहते, काहीच होत नाही तिला. तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा अशाच पद्धतीने खाऊ शकतात. तर कशी बनवायची ती बघूया चला. तर एक वाटी आपण आहे ना उडदाची डाळ घेतली आणि थोडीच डाळ आपल्याला हरभऱ्याची डाळ थोडीच घ्यायची आहे. आणि 3 वाटी आपण आहे ना तांदूळ घेणार आहोत. कोणतेही तांदूळ चालतील, रेशनचे चालतील, घरचे कोणतेही वापरणार आहे, खिचडीला वापरतो तेही चालतील. अशा पद्धतीने आपण माप घेतलेले आहे. आता हे कमीत कमी 6 घंटे आपण भिजत ठेवणार आहोत. आणि 1 पोहे खायचा, 1 चमचा आपण आहे ना तर त्याच्यात मेथी टाकून घेतलेली भिजायला. आता आपले हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत मी. पोहे घेतले, 1 वाटी पोहे घेतले होते, ते भिजत घालून घेतले 1 तासासाठी. आता ही डाळ आपली 6 घंटे भिजून झालेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली मी आधीच. आता दळून घेतले मिक्सरला लावून. थोडं रवेदारच दळायचं आहे आपल्याला, जास्त जाडही नाही दळायचं आहे. बघू शकता डाळ दळून झालेली आहे आपली. आणि आता आपण तांदूळही स्वच्छ धुवून घेतलेले, तेही दळून घेतलेले आहेत. बघू शकता रवेदार असं दळून घेणार आहोत. आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे. जर रात्री मीठ टाकलं ना लवकर फर्मेंटेशन लवकर होतं, तर रात्री मीठ टाकलेलं चांगलं असतं. हिवाळ्याच्या दिवसात लवकर फर्मेंटेशन चांगलं होतं, त्याच्यासाठी आपण रात्री मीठ टाकून घेतलं पाहिजे. बघू शकता अर्धाच कुकर होता, कुकर थोडाच कमी आहे, खूप खुलून आलेले, बऱ्यापैकी खोलून आलेले. बघू शकता मी सकाळी हा कुकर 6 वाजताच ओपन केलेला आहे, कारण मुलीच्या टिफिनसाठी मला डोसे बनवायचे होते. तर बघू शकता छान अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत. आता मला पाहिजे तेवढे मी बाजूला काढून घेणार आहे, साईडला काढून घेते. आणि त्याच्यात आपण आहे ना थोडं पाणी टाकून घेणार आहोत. खूपच दाटसर झालं की मग आंबोळी अशी सरकत नाही, व्यवस्थित अशी पसरत नाही. तर त्याच्यामुळे थोडं आपण थिकनेस अशी व्यवस्थित असं जाडसर नाही, असं लुसलुशीत होण्यासाठी थोडं पाणी टाकून घेतलं मी. थोडं मीठही टाकून घेतलेले, बघू शकता या पद्धतीने. तर मी ना पॅनला, तवा थोडा माझा खराब झालेला आहे, तर मी पॅनमध्येच करून घेणार आहे. पॅनला मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. बघू शकता या पद्धतीने खूप पांढरं शुभ्र असे होतात. बघू शकता किती छान वरती जाळी आलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने होतात. आणि या पिठापासून तुम्ही इडली, डोसे 3 किंवा 4 पदार्थ तुम्ही बनवू शकतात, सहज होतात बघा. आणि आंबोळी बनवायला काहीच वेळ लागत नाही, डोशांपेक्षा झटपट होतात. बघू शकता घडी वाळवून दाखवली तुम्हाला, किती लुसलुशीत, किती छान मऊदार अशी बनते. आता दुसरी पण करून दाखवते मी तुम्हाला. जर स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही मला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आवडत असतील किंवा नाही आवडत असतील, तर तसंही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता मी त्याच पिठाचे छोट्या इडल्या बनवल्या होत्या, खूप छान झाल्या आहेत. थँक्यू.